मित्र किडी आणि शत्रू किडी, तर ह्या दोन्ही अटकू नये म्हणून महाराष्ट्र शासन आणि ते सोलर ट्रॅप तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनी असं त्याच्यात एक सेटिंग बनवले तर ज्या वेळेस शत्रू किडी आपल्या पिकावरती अटॅक करायला सुरुवात करतील त्यावेळेस आपला सोलर ट्रॅप लगेच चालू होणार. तो 4 तास चालू राहणार आणि त्या सोलर ट्रॅपच्या खाली आहे ना अशी एक टोकरी असते, त्याच्यात पाणी वगैरे टाकून ठेवायचं आणि त्या ऑइल वगैरे नाही का, ते लाईटीनं जमा झाले का ते त्याच्यात पडतात आणि ते तिथं बंदिस्त होतात किंवा मारतात. बरोबर. आता 4 तासाच्या नंतर मग त्यांना खाणाऱ्या मित्र किडी येतात, ज्या शत्रू किडींना खाणाऱ्या मित्र किडी येतात. त्या मित्र किडी नष्ट होऊ नये म्हणून ते सोलर ट्रॅप 4 तासानंतर बंद होणार. बरोबर. ऑटोमॅटिक बंद होणार. तो ऑटोमॅटिक बंद होणार आणि सोलर ट्रॅप बंद झाल्याच्या नंतर ज्या किडी आहेत त्या किडींवरती आपल्या मित्र किडी हमला करणार, म्हणजे राहिल्या त्या आपल्या मित्र किडी त्या शत्रू किडींना खाणार. म्हणजे अशा 2 प्रकारे एकाच वेळेस आपली ती हे होणार. आता मित्र किडी खाऊन सुस्त झाल्या, त्या मित्र किडी आराम करायला गेल्या म्हणजे त्याच्यात कालावधी भरपूर जाणार, पाठ होणार. बरोबर. पाठ झाली तर शत्रू किडींचा परत जेवायचा टाइम होणार, ते परत येणार, परत आपला सोलर ट्रॅप चालू होणार. बरोबर. सोलर ट्रॅप चालू झाला काय काय ज्या असतील ते त्याच्यात अटकणार. बरोबर. आणि पुढं मित्र किडी येऊ नये म्हणून मग सूर्योदय होणार. बरोबर. तर असा हा रोजचा शेड्यूल राहणार. आपल्या ज्या वेळेस शेतात पीक आहे त्यावेळी शेतात सोलर ट्रॅप ठेवायचे. पण मी काय बोलतो, हा पाठच लोक चोरून येतात. हा 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 काय हा. तर मग ते ठेवतील का लोक? 900 रुपये खर्च करून त्या राहिल्या पाहिजे ना. पण आता मग आपल्याला जर जिथं चोरीचा संभव आहे ना तिथं आपलं लक्ष राहील अशा ठिकाणी तो उभा करायचा. त्याला स्टँड आहे ना, त्याला 4 पाय आहे, एक दांडी आहे, वरती प्लेट आहे, खाली बल्ब आहे आणि मध्ये टोकरी आहे. फक्त आपल्याला असं उचलून ना आपल्याला कुठं पण घेऊन जायचंय ना. आपल्याला वाटतं ना आपण इथं आहे जेवण होईपर्यंत, मग तोपर्यंत आपलं लक्ष आहे तिथं ठेवायचा. आपण जेव्हा झोपणार आहे तेव्हा आपल्याकडे कोणी येणार नाही अशा ठिकाणी आणून ठेवायचा. तो ना सोलर ट्रॅप कोणी चोरणार नाहीये. कारण काय माहितीये का, आपल्या आता गटामध्ये 25 शेतकरी आहेत, 25 सोलर ट्रॅप राहणार आहेत. बरोबर. आणि आपल्या गावात 125 शेतकऱ्यांचा गट आहे. 125 सोलर ट्रॅप गावात त्या गटाला मिळणार, समजा त्या शेतकऱ्यांना मिळणार, म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 150 सोलर ट्रॅप आहे ती. बरोबर. आणि शक्यता चोरी होईल असं मला काही वाटत नाही. आणि जर झाली तर नाही का, तर त्याच्या इडल्या शत्रू किडी मरतील, त्याच्या एवढा फायदा होईल ना. तुमच्या इडून जर कोणा चोरून नेला तर त्याचा फायदा होईल ना. उदाहरण दिलं. जर आपल्या लोकांना लक्षच नाहीये, पाट्या पेरल्या जातात, तर ठीक आहे. पण मग आपला जो फायदा होणार तो त्याला फायदा होईल नाही का. तर भाताला सगळ्याला पठार शिवार शेतकरी गट तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक कार्यक्षेत्र नकाशा आपण हा बनवलाय. सगळेजण पाहून घ्या. हा असा इकडून असं जाऊ द्या, परत इकडे म्हणजे माझ्याकडे येईल. तर आता आपले जवळजवळ विषय आता होत आले.